प्रबळ इच्छाशक्ती असल्यास यश निश्चित मिळतं। योग्य व्यवस्थापन केल्यास विपरीत परिस्थितीत देखील फळबाग जोपासणं शक्य असल्याचं राष्ट्रीय कृषी पुरस्कार प्राप्त JD वाघेरे यांनी बदनापूर मधील भराडखेडा या ठिकाणी आंबा लागवड प्रात्यक्षिक आणि फळबाग मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना सांगितलंय। मराठवाड्यात पाणी कमी असलं तरी शेतकऱ्यांमध्ये कमालीची जिद्द आहे। पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास निसर्गाच्या भरोशावरच जगावं लागेल। विपरीत परिस्थितीत योग्य नियोजनातून फळबागा अगदी चांगल्या पद्धतीने जोपासता येतात। इस्रायलमध्ये आपल्या तुलनेत कमी पाऊस होतो, मात्र केवळ नियोजन आणि परिश्रमाच्या जोरावर तेथील शेतकरी उत्कृष्ट शेती करतात। त्यामुळे दुष्काळात नाउमेद न होता शेतीचं आधुनिक तंत्र अवगत करावं असा सल्ला राष्ट्रीय कृषी पुरस्कार प्राप्त JD वाघेरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला। बदनापूर तालुक्यातील भराडखेडा या ठिकाणी आंबा लागवड प्रात्यक्षिक व सर्व प्रकारच्या फळबागा मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी वाघेरे म्हणाले की कृषी मेळाव्यातून प्रत्यक्ष अनुभव मिळतो। आपल्याकडे शेतीची सरमिसळ झाली आहे, मात्र इस्रायल सारख्या देशात प्रत्येक गोष्टीची विभागणी करण्यात आली। इस्रायल स्वतंत्र झाल्यानंतर केवळ राष्ट्र विकासाचा ध्यास उराशी बाळगून त्यांनी विपरीत परिस्थितीत शेतीत क्रांती घडवली। विपरीत परिस्थितीत काम केल्यास त्यांचं साम्राज्य निर्माण होतं। इस्रायल मधील शेतीत झालेल्या क्रांतीचा अभ्यास केला, मात्र इस्रायल मधील लागवड तंत्रज्ञान ऐकण्यास सुरुवातीला कोणीही तयार नव्हतं। शासकीय नोकरी केल्यास वर्षातून फार तर 2.5-3 लाख रुपये मिळतात, मात्र आंबा अथवा इतर फळबागांची शेती केल्यास वर्षाला 10 लाख रुपये मिळतील। इस्रायल आणि जर्मन शेतीचं तंत्रज्ञान आतापर्यंत राज्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांना शिकवलंय। फळ पिकांसाठी नव्या संशोधनावर सध्या काम सुरू आहे। यात कमी पाण्यावर फळबागा जगवण्याचं तंत्रज्ञान असणारे हा प्रयोग जालना जिल्ह्यात प्राधान्याने करण्यात येईल असं आश्वासन देखील वाघेरे यांनी दिलं। या मेळाव्यात कृषी तज्ञ राजशेखर पाटील यांनी बांबू लागवड आणि त्यापासून होणारं उत्पन्न अशी यशोगाथा सांगितली, तर लक्ष्मण गर्दड यांनी सीताफळ बागांविषयी माहिती दिली। पंडित वासरे, तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील, ॲडव्होकेट संजय काळबांडे, राजू अहिरे, रामदास बारगजे आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। कार्यक्रमाचे आयोजक तथा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबागा, माती परीक्षण आणि जल व्यवस्थापनाचं महत्त्व कळावं यासाठी तज्ञांचा मार्गदर्शक मेळावा घेत असल्याचं स्पष्ट केलं। तर या मेळाव्याला किसान सेनेचे जिल्हा प्रमुख भानुदास घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब सोनवणे, प्रल्हाद जाधव, ॲडव्होकेट विलास मोरे, सुरेश कोकणे, सुरेश क्षीरसागर, गणेश चौधरी, प्रल्हाद बोराडे, प्रतापसिंग गुसिंगे, रायसिंग सुंदरडे आदी पुरस्कार प्राप्त आणि प्रगतशील शेतकऱ्यांसह फळ बागायतदार आणि हंगामी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती होती। तर अशा मेळाव्याच्या माध्यमातून दुष्काळात नाउमेद होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होण्यास मदत मिळते, अशी प्रतिक्रिया यावेळी काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली। ह्या महत्त्वाच्या गोष्टी एक्सपोर्ट किती करायचा, दुग्ध उत्पादनापासून पशु पक्षी निर्मितीपर्यंत सगळ्यांचं एक लिमिट आहे आणि त्याचे लिमिटेशन असल्यामुळे आपल्याला तिथं खूप भाव मिळतो। प्रत्यक्ष माझा बाप दिसायला लागला, त्या लोक जेव्हा त्या दोराला टांगून मारायला लागली, माझा बाप दिसायला लागला। त्याच्यामुळे ही क्रांतीची सुरुवात केली। सुरुवातीला अभ्यास करायला सुरुवात केली की माझ्या शेतकऱ्यासाठी काहीतरी नवीन निर्मिती शोधायला पाहिजे की त्याचं उत्पादन वन टाइम लावल्यानंतर 50 वर्ष त्यांनी काही केलं नाही तर त्याला दरवर्षी उत्पादन यायला पाहिजे असं तंत्रज्ञान शोधायचं होतं। म्हणून मी भटकायला लागलो। राजशेखर साहेब जसे बांबू शोधत शोधत त्यांना बांबू सापडला, तसा मला आंबा सापडला। विद्यापीठांना फिरलो, यशोगाथा लिहिलेल्या लोकांच्या डायरेक्ट फार्मवर गेलो, लाखो शेतकऱ्यांना भेटलो, पर्यायच सापडला नाही मित्रांनो। 33x33च्या लागवडी, 15x15च्या लागवडी, त्याच्यातून असं बेसिक उत्पादन मला दिसलं नाही। असं शोधत असताना मला एक वर्तमानपत्रात इस्रायलचा एक कागद सापडला। त्याच्यात असं लिहिलं होतं की 3x14वर 3x12वर लागवडी केल्या जातात आणि असं उत्पन्न येतं। पण प्रत्यक्ष तुम्ही जर विचार केला तर इस्रायल सारख्या देशामध्ये उत्पादन घेत असताना पॉली हाऊस मध्ये घेतलं जाते। जेव्हा इस्रायलचा मी अभ्यास करायला सुरुवात केली तर आश्चर्याची गोष्ट माझ्या लक्षात आली की 1948 साली इस्रायल स्वतंत्र झाला। त्यांनाच फक्त ते खरं वाटतंय। मी बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर ही कल्पना म्हटली, कोणीही मान्य केली नाही, शेवटी वैतागलो आणि मग आता करायचं का। पूर्वी तरुणपणी ययाती माइनकॉमचं एक वाक्य आहे, ज्याला जगायचं आहे त्याने लढायला पाहिजे, ज्याची लढाईची तयारी नाही
त्याची जगायचीच लायकी नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना लढायला शिकवणार नाही, जोपर्यंत जास्तीत जास्त उत्पन्न काढून देणार नाही, तोपर्यंत आपल्या जगण्याला अर्थ नाही. जिवंत आहे तर जिवंत दिसायला पाहिजे ना आपण. शिवाजी महाराज कोण होते? आता एक खनाट आवाज आला, तलवारी घालीन जा, की असं वाटतंय शिवाजी महाराज उभे आहेत. याला म्हणायचं जिवंतपणा. डॉक्टर B.R. आंबेडकर, महात्मा फुले, बिल गेट्स, अनिल अंबानी, धीरू अंबानी, तुम्हाला काय वाटतं हे पैशासाठी काम करतात? नाही करत. यांच्याकडे आता 100 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे. ज्या शिखरावर जाऊन पोहोचले ती लोक त्या शिखरावर स्थिर राहण्यासाठी काम करतात. मग माझा तरुण का मागा? प्रतिनिधी किशोर शिरसाठ, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना.